नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका फटणाच्या ब्लॉगमध्ये. मी काल कोकणामध्ये गेलो होतो. कोकणामध्ये जायचं कारण काय होतं तर आईला आमच्या काकांच्याकडे जाऊन काकांच्याकडे जायचं होतं, भेटायचं होतं. काका पण बरेच आम्हाला जेवायला तिकडे बोलवत होते, तर कधी जायचा योग येत नव्हता. तर काल सुट्टी होती, हितेशला पण सुट्टी होती. हितेशच्या परीक्षा पण मागच्या आठवड्यात होऊन गेल्या होत्या बऱ्याचशा, त्यामुळे सुट्टी मिळाली आणि आम्ही गेलो कोकणामध्ये. ही गाडीची अवस्था झालेली आहे, धूळ 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 आणि त्यात पाऊस पडलाय. इथे आलोय सर्व्हिस सेंटर उघडा आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की इथं लाईट नाही आहे आणि लाईट बराच वेळ झाली आहे जाऊन. इथनं लाईट कधी येईल का माहिती नाही. आणखी पुढे जाऊन बघा म्हणालेत, प्रॉब्लेम होऊ शकतोय. पोपट नाही झाला, रागू झाले, महिना झाले. घंट्या काय नाव आहे भारी बघ, घंट्या. गणपती वॉशिंग घंट्या हो, घंट्या की घंट्या आहे ते. लाईट गेली, कधी गेली लाईट? बहुतेक आमच्या नशिबात नाही, सगळं गारगुटी फिरून झालंय सगळं. बहुतेक आज गाडी अशीच घेऊन जायला लागते कोकणात. चलो. बरं मंडळी, गारगोटीमध्ये जवळपास सगळी जे सर्व्हिस सेंटर होते सगळी सर्व्हिस सेंटर फिरून झाली. लाईट नाही, माणसं नाहीत, असं सगळ्या ठिकाणी झालं. आणि शेवटी आम्ही आलो ऑटोशाईनमध्ये. ऑटोशाईनमध्ये आल्यानंतर लगेच सगळी कामं झाली, गाडीची सर्व्हिसिंग सगळी व्यवस्थित झाली. आणि नेमके आमच्या मित्रच म्हणजे यांची आमची ओळख निघाली तशी, यांच्या पप्पांची आणि आमची ओळख आहे. गणेश दादा, गाडीचं काम आपल्याकडनं छान झालं, व्यवस्थित झालं, मस्त काम. आणि जास्त पण पैसे तुमच्याकडनं झालेले नाहीत. मला वाटतं 200 रुपये झाले आपले, काय 200 रुपये झालेत. आता हे सगळ्या सर्व्हिस ज्या लावल्या आहेत ना, ते सगळ्या सर्व्हिस तुमच्याकडे होतात या इथं. बरं, आपल्याकडे एक पूर्ण हे किंवा शेती 200 रुपयाचे होते, पण 250 होते. ओके, 200 रुपये केले. आणि हे ओके, 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 हां, थँक्यू त्याच्यासाठी. आपल्याला जायचं आहे गडबड, परत आपण भेटूया नंतर. माझ्याकडनं पण मी रेकमेंड करतो, आपल्या भागात इकडं कोण असतील तर तुम्ही या ठिकाणी गाडी सर्व्हिसिंगसाठी नक्की या. नंबर दिलेलाच आहे, गणेश दादा आणि राहुल दादांचा नंबर त्याच्यावरती आहेच. ओके, घे की 3000चं करा. फायनली आम्ही आता 10:30 वाजता निघालोय, सगळं पेट्रोल वगैरे टाकून. बघूया प्रवासात काय मजा येते ती. पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यामध्ये, नक्कीच आपण एन्जॉय करू प्रवास. हे बघ, ऊसाची गाडी दिसली. आता ऊस घेऊन जायचा होता खरं, ते आता पुढे बघूया गाडी मिळेल आपल्याला कुठेतरी थांबलेली, रात्री मिळेल कुठेतरी. या रोडनं जाते मात्र बाबांच्या आठवणी भरपूर आहे याच्यावरती. ते नालाबरोबरची एक आठवण आहे. त्यानंतर आपण नाही ह्याला गेलो होतो, काय ते राऊतवाडी धबधबा, तिकडे गेलो होतो, ते तिकडची आठवण आहे. ह्या सगळ्या आठवणी आहेत. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ह्या रोडवरती की नाही खड्डे भरपूर होते आधी, त्यामुळे इकडनं ह्या रोडवरनं आम्ही यायचं टाळतोय. आमचे सगळे जे कोकणातले प्रवास होते ते सगळेच्या सगळे प्रवास आतापर्यंत म्हणजे या 2 वर्षातले ते सगळेच्या सगळे आंबोली मार्गे होतात. कारण तिकडनं रोड चांगला झालेला आहे. आत्ता पण इकडे रोड दिसतो, तो रोड चांगला दिसतोय, पण आम्ही इकडचं टाळतोय कारण घाटामधला रोड खराब आहे. बघूया रोड कसा आहे तो पुढे. आणखीन फक्त एक ऊसाची गाडी कुठेतरी मिळते, ऊस भरतानाची किंवा थांबलेली गाडी तरी मिळते कुठेतरी. बाबा काय आठवणीन घ्यायचे, कोमलच्या आईला आवडतात,
ऊस घ्यायचे 3-4 घेऊन जाऊया 3-4 घेऊन जाऊया. कोमल हॅलो माझ्यासाठी काहीतरी घे का जरा वेपर्स वगैरे. मला पण आज मंगळवार आहे आणि माझा उपवास आहे आणि मला आज भूक लागली. मला माहिती आहे उपवासाठी वेपर्स कुठले मिळतात ते. प्लेन वेपर्स. प्लेन वेपर्स नाही मग? ते गोल असतात ते. मला गोल? माहिती आहे उपवास केलीये. उपवास केली जिथे जास्त वेपर्स असतात ना तिथे जरा थांबा. मला माहिती आहे आज तिथे ना चण्याच्या बाजूला ना एक मोठं दुकान तिथे पण मिळेल. बर. पण काय कुठे दिसते बघ. हे बघ इथं वेपर्स आहेत बघ इथंच. तिथे खरंच असले मिळतील का सांगतात. हाय तिथे पण दिसलं. चणे फुटाणे पण आहेत त्यांच्याकडे. चला पैसे द्या 10 रुपये दोघांना पण घेऊया. हे घे 20 रुपये. किती आणू? 4 आणू. मला वेपर्स 4 आणतो. हा तुम्हाला 2 आणतो आणि मला 2 वेगळे आणू. ठीक आहे. रोड फक्त राधानगरीपर्यंत चांगला होता. राधानगरीच्या पुढचा रोड ह्या असं खड्डे पडलेले आहेत. केवढे मोठे खड्डे आहेत बघा. या खड्ड्यांच्यामुळे एक ना इकडनं गाडी आणायला बघत नाही आम्ही. रोड आंबोलीकडचा चांगला आहे. तिकडनं जाते वेळी 20-30 किलोमीटर अंतर वाढतंय पण या खड्ड्यांच्यातनं जाण्यापेक्षा ते बरं पडतंय. वेळ वाचतो त्याच्यातनं. तर संध्याकाळी येते वेळी आंबोलीतच येणार आहे आम्ही. टोम्या मीटिंग सुरू आहे. मीटिंग चालू आहे यांची. हा. बॉस आहे. होय टोम्या मोत्या आणि कोण काळ्या. दादा जरा ऊस मिळतील काय 2-3 जरा काय. 100 काढायला बरं मी काढू जाऊन काय. बर तिकडचा तो ना पोलाकडचा. ओके ठीक आहे. एक चाकू घ्या. चाकू दिसत होता तो. नाही बारका घेऊया. बारका आहे. हे बघा एक दुसरा. त्यांच्याकडनं खुरपं घेऊया त्यांच्याकडनं. ते देणार नाही. देणार की खुरपं देणार. कसलं वारा आहे बघ कोमल बाहेर ये तरी. खुरपं आहे का खुरपं. 4 पाय होते ऊस. 2-3 कांड्या एवढ्या वेळा चालतील. काय करायला खायसाठी. करंट आहे. तेच बघतोय करंट आहे काय. करंट नाही आहे. नको तरी पण तिथे काय करू नका बाबा तुम्ही. इकडचं घ्या. करंट नको लाईव्ह आहे. सावकाश तुरा कापूया. थांबा कॅमेरा पकडा. मला कापायचं. थांब 1 मिनिट. मला तरी करायला. थांबा घे तोडायला. येणार नाही रे थोडा तिथे. बघ थांब. ते वरचं खायचं नाही. त्या तोंडाला लावायला एक. मला तोडायचा एक. जमतंय मला ऊस तोडायला. येतं नाही की. ताकद लागते त्याला. ते काय होत नाही ते. बघ तुला हे काढायला जमतंय का बघ. कुठला द्या. तो झाड मला काढ बघ. तू कोयता द्या, कोयता. हा अरे जागाच नाही. हा थांबा 1 मिनिट. हा तोडतो. हा नव्हे रे. बारका काय करायला पाहिजे तुला. होईल आज. आंबूचे. थांबा. अरे झालं अडचण झालं काय. येते की. थांबा. हा जमलं. येते. हा. थांबा की जरा. आला का नाही. तोडलं शेवटी. थांबा मी करणार सगळं. बरं ठीक आहे. असं करायचं ना. त्याचा हाताला लावून येणार तू. त्याचा हाताला लावून येणार ते काढ. ते इकडे दे. हाताने काढू. हा हाताने काढते. आज काढणार काय उद्या काढशील. हा काढ की लगेच ते. निवांत एकदम काढत बसलाय माझा. काय मर्दा बाजल थांब. तोडू ना. हा हा मी थांब पकड. कुठनं तोडू. इथं ना. हा थोडीच ना. चला झालं एवढी. दे ना कृपा. आभारी आहे आता. भेटला इथे. चला
जो आहे तो रोड खतरनाक, म्हणजे राधानगरी पर्यंत जो रोड आहे ना तो रोड चांगला आहे खूप. पण राधानगरी पासून फोंड्यापर्यंतचा निसर्ग खूप छान आहे, भन्नाट आहे, पण रोड मात्र एक नंबरचा थर्ड क्लास आहे. त्यामुळे परत इकडनं येणे नाही. संध्याकाळी तर काय आंबोलीच्या तिकडनं जायचं आम्हाला. ही बंद राहिलं. काही खड्डे बघाय, खड्डे कित्येक वर्ष झाली या ठिकाणचे खड्डे कधी भरलेलेच नाही. गोरिलाची मजा. आता हा खड्डा केवढा मोठा आहे बघा. माकड दाखवूया नंतर. हे बघा, हे माकड आहे बघा. खड्डे करताय. बर मंडळी, आम्ही इथं बरोबर 1:15 वाजता पोहोचलेलो. काकांच्या घरी गेलो, मस्तपैकी जेवलो शाकाहारी आणि जेवून आता बाहेर पडलोय. आणि आता हा व्हिडिओ जो आहे ना, तो हा व्हिडिओ इथं मी संपवत होता. ते संपूया ना इथं, कोमल संपूया ना. ओके, परत पुढचा जो आहे ना दुसरा, तो नवीन सुरू करूया पुढचा ना. आता हा इथे एंड करूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये जे काही पार्ट तुम्हाला आवडतात, तुम्हाला काय सजेशन करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा. बाकी स्वतःची काळजी घ्या. काय म्हणतोस? बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा. कॅमेरा पकडू, कॅमेरा कमी